सो वेलकम बॅक टू डे 70 टू रेकॉर्ड ॲज अ इंट्रोवर्टवरून एक्स्ट्रोवर्ट कसं आपण चाललो आहे का एका इंट्रोवर्ट माणसाला का मुलाला कधी यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर काय काय स्ट्रगलमध्ये जातो की लाईक पब्लिकमध्ये कसं शूट करायला घाबरतो मी पण घाबरतो का कसं पब्लिकमध्ये बोलायला कसं म्हणजे ऑकवर्डनेस वाटतो तर मी सगळं हे रेकॉर्ड करतो या कॅमेरामध्ये. तर हेच आहे आपलं ॲज अ इंट्रोवर्ट जर्नी. तर आज आज काही करून पण मला हे अनबॉक्स करायचं आहे. ही विंडशील्ड आहे आपली, त्याला अनबॉक्स करायचं आहे. त्याच्या आधी मला जी विंडशील्ड आहे ती तुटलेली होती बाईकवरची ती काढणार आहे आपण, कारण की मला ते म्हणजे बाजूबाजूमध्ये ठेवून म्हणजे कुठली चांगली कुठली नाही आहे, काय क्वालिटी काय हे काय ते सगळं बघायसाठी, अजून काय नाही. तर आता माझ्याकडे ट्रायपॉड तर नाही आहे, तर मी तुम्हाला नुसते स्टार्टिंगचे ग्लिम्स देईल. मी स्क्रूने काढतो आहे, त्यानंतर परत मी ट्रायपॉड हे एक काय गोप्रो बंद करून मी सगळं काढून तुम्हाला नंतर सांगेल की काय करायचं काय नाही आणि हे करेल. सो बी विथ मी, ट्यून विथ मी, माय बरोबर हवा ॲज अ इंट्रोवर्ट इफ तुम्ही चॅनल हे करता. आणि असं पण नाही की मी नुसतं एका रूममध्ये 70 डेज मी व्हिडिओज बनवलेत. कुठले एक 10-15 व्हिडिओज बाहेर आहेत म्हणजे रस्त्यावर याच्यावर आहेत, पण ॲज अ 70 डेज एका रूममध्ये स्वतः एकटा, असं पण नाही की चार मित्रांबरोबर मी बनवलेत का काही नाही. एकटे व्हिडिओज आहेत आणि फुल रॉ व्हिडिओ. कारण की मला ॲज अ इंट्रोवर्ट किती स्ट्रगल करतो का इंट्रोवर्टच्या ह्याच्यात कसं जातं, तर मला ते रॉ दाखवायचं आहे पूर्ण. तर ते सो चलो देन भेटू. आधी आपण जाऊन हे ओपन करू आपले विंडशील्ड. मेन तर कसं आहे माहिती का, ऑफिस पण चालू आहे. एक मिनटं, आपलं ऑफिस पण चालूच आहे, काम चालू आहे, सगळं चालू आहे. पण त्या ह्याच्यात मध्ये आता ते व्हिडिओ पण बनवायचं, काम पण करायचं आणि सगळं करायचं. तर ते करायचं आपलं सगळं एक साथ. देन चलो भेटू, आपण करूया. भाई मेन गोष्ट, मला माझं टूल किटच नाही सापडत आहे, कुठंच नाही. मला लक्षातच नाही येते की मी कुठं ठेवलं आहे. मला सिरियसली नाही लक्षात येते. त्या ह्याच्यात सगळे आपले जे एअर फिल्टरचे जे स्क्रू असतात ना, सगळे त्या बॉक्समध्ये, आणि मला तो भेटतच नाही आहे सिरियसली. मी एअर फिल्टर उघडल्यानंतर मी कधीच त्याला बघितलंच नाही कुठं आहे ते, आणि आता मला भेटत नाही आणि मला आता कळत पण नाही की मी कुठं ठेवलं आहे ते. वा घोडे लागणार आहेत आता माझे. इफ स्क्रू, कारण की सगळे स्क्रू त्याच्यातच आहेत यार एअर फिल्टरचे. मला माहीत नाही आणि कुठे शोधतोय, अख्ख्या घरात शोधलं कुठंच नाही सापडत आहे. भाई माझी वाट लागणार आहे. बघू आता, शोधू आधी, त्यानंतर परत व्हिडिओ करायचं चालू करू. सो येस, वेलकम बॅक. आता आपण माझं टूल बॉक्सच नाही सापडत आहे भाई. टूल बॉक्स कुठं गेलं मला तेच नाही कळत. एक तर मी लाईट पण अशी, एकतर म्हणलं जाऊ दे आता, टूल बॉक्स नाही सापडत आहे तर जाऊ दे, आपण अनबॉक्सचं करूया याला. कारण की अनबॉक्स इफ माझ्याला फिट नाही झाली तर रिटर्न तर करू शकेल मी. त्यासाठी मी म्हणलं की आपण अनबॉक्स करूया आपण. आणि मुद्दामून 360मध्ये करतो की लाईक मी नंतर फ्रेम बाय फ्रेम कसं ॲडजस्ट करायचं तसं करेल. तर आपला नेहमीचं आपला टूल कुठं आहे, आपलं बोशचं हे आपल्या ह्याच्यात रायडिंग जॅकेटमध्ये नेहमी असतं. तो लेट्स सी मोमेंट ऑफ ट्रूथ की काय. ओके, प्लीज तुटायला नाही पाहिजे. एकतर मी खूप ह्याच्यानं तर हे केलं आहे. बघू यार, पॅकिंग तर चांगली होऊन आलेली आहे, पर्यंत काय बोलू नाही शकत तरी पण. बाई एक मिनिट, कोण आहे? जाऊ दे, स्पॅम आहे स्पॅम. कोणतं स्पॅम कॉल करते मला. ओके, द मोमेंट ऑफ ट्रूथ. ओके,
आहे चांगली, अशी मोठी तर आहे, पण जरासा क्वालिटी जरासा पातळ आहे. वंडरसेनपेक्षा जरासा हात लावल्याला लगेच कळून जाते. भाई खोल. पॅकिंग तर नीट होऊन आली भाई, पॅकिंग एकदम सॉलिड होऊन आलं, सॉलिड. ओके, ही आहे आपली विंडशील्ड. वंडरसेन एवढीच आहे, सिरियसली वंडरसेनची ना तेवढीच आहे. नुसतं वंडरसेनची जरासं क्वालिटी मला वाटतं चांगली आहे, म्हणजे जाड आहे जरा, ही जरा पातळ आहे. येस, वंडरसेनच्या पेक्षा जरासा क्वालिटी ही आहे जी, म्हणजे पातळ आहे जरासा, पण क्लिअर सॉलिड आहे. एक मिनिट, क्लिअर तर सॉलिड आहे बघा, जे पण दिसत असेल. ही कंपनीची आहे, कंपनीची बघा एवढी, ह्याच्यावर एवढं आहे. पण फिनिशिंग चांगलं आहे, फिनिशिंग चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. कट पण चांगलं दिलं आहे. मेन मोमेंट ऑफ ट्रूथ काय असणार आहे माहिती आहे, ही माझ्याला फिट होऊ शकेल का, कारण की दिसतंय म्हणजे एकदम हे चांगलं आहे, म्हणजे वरपर्यंत आणि मोठं आहे. आणि हे मेन भाई वंडरसेनची मला वाटतं वंडरसेन एवढंच आहे, एवढा आहे ना, एवढा वंडरसेनचं हे एक बघायला लागेल कसं आहे. पेन आहे चांगलं आहे. चलो आपण बघू आता कसं याला फिट करायचं ते बघू. आणि मला मेन तर काढण्याच्या आधी वंडरसेनच्या याला पण बघायचं आहे, वंडरसेनच्या याला कम्पॅरिझनमध्ये केवढा आहे, कारण की मला तर वाटतं ऑलमोस्ट सेम आहे वंडरसेन आणि याचं, पण बोलू नाही शकत. तर हे आहे विंडशील्ड, आपण माइंडली आहे, पण क्लिअर एवढं आहे ना, दिसत पण नाही आहे, व्हिडिओमध्ये पण नाही दिसत आहे की कसं आहे, किती क्लिअर आहे, मला सिरियसली नाही दिसत आहे. हे बघा, ही आपली रेग्युलर जी आता खराब म्हणजे खराब कंडिशनमध्ये, तर ही आपली रेग्युलर जी एक्सपल्स बरं मला आलेली फर्स्ट एक्सपल्स, ती त्या बरं ही आहे. तर हे बघा एवढा गॅप आहे, एवढा. वंडरसेनचा पण एवढाच गॅप होता. मेन कसं आहे की याला नाही इथं हे काय आपले विंड, म्हणजे इथं त्यांनी ॲडजस्टेबल पण दिलं आहे, पण असं इथून विंड येण्यासाठी पण त्यांनी जरासं, ते आता व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की व्हिडिओमध्ये की इथून विंड येण्यासाठी पण आहे. सिरियसली मला तर एवढं क्लिअर आहे ना की ते कळतच नाही आहे की काय होणार आहे. मेन ते की एवढं क्लिअर आहे. इथं त्यांचे एक्सपल्स करून गेलेलं आहे, एक्सपल्स, आणि इथं त्यांची ब्रँडिंग आहे. तर आता बघू कसं हे करायचं. मला टूलकिट नाही सापडत आहे, टूलकिटमध्ये मेन आहे सगळं. सिरियसली मला टूलकिट नाही सापडत. इफ टूलकिट सापडलं तर सगळं एका वेळेस नीट होऊन जाईल, पण टूलकिटच नाही सापडत आहे. चलो देन बघू कसं काय, भेटू तुम्हाला. हे आज तर काही करून लावायचंच आहे याला, तर आपण भेटू जरा वेळ लावण्याच्या वेळेस आपण परत हे करू. मला मेन आहे की लाईक माझं ते हे ना काय आपलं ते ग्रिल येतं, ते ग्रिलमध्ये फिट होणार का नाही ते नाही माहिती. फिट व्हायला पाहिजे, कारण की हे जरासा एक्स्ट्रा बाहेर आहे ना, इतरचं इथून जरा एक्स्ट्रा बाहेर आहे, तर ते बघायला लागणार. देन चलो बघू कसं करायचं आहे. भेटू तुम्हाला तिथं, बाईकवर जाऊन भेटू. तर आता आपल्याला तर काही हे सापडत नाही आहे, टूल बॉक्सचं काही सापडत नाही, तर आपण आता नॉर्मल स्क्रूड्रायव्हर आहे त्यानेच ओपन करायचं आहे. सो लेट्स करू फटाफट. पडू नको. सर माझा टूल बॉक्स कोणी ढापला का कुठं, मी इथंच बाहेर ठेवलेला, कोणी तर घेऊन गेलो, कायच नाही कळत आहे. तर मी हे सगळं ओपन करतो आणि परत तुम्हाला हे करतो, याचं आणि त्याचं कंपॅरिझन करून दाखवतो मी, काय आपल्याला नवीन विंडशील्ड आणि याचं. सर हे मी तर तुम्हाला या दोघांचं कंपॅरिझन करून दाखवतो मी. आधी हे ओपन करतो त्यानंतर दाखवतो. चलो द्या. तर आता एक गोष्ट आहे जी
ही वाली विंडशील्ड आहे. ही वाली विंडशील्ड जी आलेली आहे नवीन, म्हणजे फिट तर बरोबर होती आहे, म्हणजे मी आता नुसतं असं ठेवून बघितलं, फिट बरोबर होती आहे. पण वंडरसेन आणि याच्यामध्ये फरक असा आहे की लाईक हे जरासा थिकनेसमध्ये जास्त आहे आणि ही ब्लॅकिशमध्ये येतं. याला थिकनेस जरासा जास्त आहे, याला जरासा कमी थिकनेस आहे, MMA जे जरासं कमी आहेत. पण ॲट द एंड इफ तुम्ही कर्व बघितलं, मला ना आता याला ना चिटकवाच आहे ॲक्च्युली. मला ना यात हे तुटलेली आहे ना माझी विंडशील्ड, त्याला मला ना चिटकवाच आहे फास्टिकने. तर तुम्हाला आयडिया येण्यासाठी सेलो टेप पण नाही की मी त्याला चिटकू शकतो. तर ॲक्च्युली हे बघा, हे हाईट पण दोघांची सेमच आहे, ऑलमोस्ट हाईट दोघांची सेम आहे. बट जो एक्स्ट्रॉ आहे, जो हा कर्व आहे तो एक्स्ट्रॉ, तो याला नाही आहे. हे बघा, एक मिनिट मी याला ना चिटकवतो आधी, 2च मिनटं थांबा. हिला ना आपण आधी फास्टिकने चिटकूया. फास्टिक पण आहे माझ्याकडे, त्यामुळे मी चिटकवतो. नुसतं तुम्हाला कॉन्टॅक्ट्स भेटायला की लाईक किती फरक पडतो एवढ्यासाठी, बस, अजून काही नाही. तर मी नुसतं फास्टिकने चिटकून परत हे करू, नाही तर थांबा. फास्टिक आहेच तर लगेच 2 बूंद आणि एकच मिनटं. हे बघा, ओके भाई, कुठं ठेवायला? एक मिनिट. ओके, मिळाला. तर मेन तर चिटकायला पाहिजे. मला नाही माहिती चिटकेल का, बट आय एम जस्ट अज्युमिंग. भाई नुसतं जरासा चिटकायला पाहिजे यार, जरासा चिटकायला पाहिजे. ओके, भाई कुठे गेलं ते फास्टिक? मी आता त्याला, भाई खाली खाली वाग. मी ना याला चिटकवतोय आता, की नुसतं तुम्हाला लोकांना कळाला की किती फरक पडतोय, बस, अजून काय नाही. भाई चिटक प्लीज. मला नाही वाटत चिटकेल, बट मला खरं पाहिजे की ते चिटकाला एकामेकांना, की तुम्हाला कळालं, बस, अजून काय नाही. प्लीज चिटक, नको प्लीज चिटक. नाही चिटकत आहे. सो एक मिनिट. न चिटकत नाही आहे. मला सिरियसली पाहिजे होतं की ते दोन्ही चिटकून आहे ना, मग मला दाखवायचं होतं की लाईक दोघांमध्ये किती फरक पडतो. नाही तर जाऊ दे, माझ्याकडे सेलो टेप असेल तर मी सेलो टेप लावू. ॲक्च्युली जे फास्टिकचं हे असतं ना, एकदमच डोळ्यात गेलं. हां, भाई चिटक प्लीज. मी ट्राय करतोय चिटकवायला, बट नाही चिटकणार, कारण की नाही चिटकणार. जाऊ दे, मी खूप ट्राय केलं. मी तुम्हाला तरी दाखवतो. एक मिनिट, जमिनीवर ठेवून होईल का?
ओके होतंय, जमिनीवर ठेवल्यानंतर होतंय बघा. पण ही एवढी ट्रान्सपरंट आहे की ते दिसत पण नाही आहे. एक मिनिट. आणि आपली ही कंपनीची. सो एक मिनिट. ही आपली कंपनीची आहे जी एक्सपल्स बाईकवर आलेली. ही वंडरसेनची आहे आणि ही आत्ता नवीन आपण मागवलेली. दोघांची हाईट ऑलमोस्ट सेम आहे. एक 2 सेंटीमीटरचा फरक आहे. बट मी बोलू ना, याचं जे आहे ना अँगल, इथं जो आहे जो एक्स्ट्रा अँगल येतो इथून, तो याला नाही आहे वंडरसेनच्या याला. तर ह्या यानी जी विंड अजून येणार असते एका वेळेस डिफ्लेक्ट पण होऊ शकतं का काय ते बघायला लागेल. तर हेच आहे फरक. इफ तुम्हाला एक मिनिट, इफ साईड वेजमध्ये पण बघायचं असेल, ही जरासं हायटेड दिसते. एक मिनिट, ट्रायपॉड काढतो ब्रो. इफ साईड वेज पण बघितलं तर ही जरासं हायटेड दिसते तुम्हाला. ही जरा अजून खाली जाते. हो शेट. आणि ही आपली नॉर्मल. ही आणि याचं सेम आहे आणि हे तर हेच आहे मेन. आणि आता आपण जाऊन बसूया याला विंडशील्डला. मेन आहे की याच्यात कलर कसा डिफरेन्शिएट कसं दाखवू, कारण की हा एवढा ट्रान्सपरंट आहे ना की ते दिसतच नाही आहे. मला पण नाही माहीत की तुम्हाला दिसते का कॅमेरामध्ये. मला पण खूप असं हार्ड होतं आहे कॅमेरामध्ये दिसायला. तर साईड वरती ठेवलं, एक दोन सेंटीमीटरचाच फरक पडतो मला असं वाटतं. 1-2 सेंटीमीटर. येस, 1-2 सेंटीमीटरचाच फरक आहे. एक 2 सेंटीमीटरचाच फरक आहे, अजून जास्त काही हे नाही. बट आय हॅव अ लिटल बिट हाय होप्स. आता हिला लावून बघूया की कसं आहे. आता लावून बघायचं याला. खूपच ट्रान्सपरंट आहे, काहीच नाही कळत की आहे का नाही करून. बघू आता जाऊन. चला खाली. आता मी डायरेक्टली जाऊन लावेलच, कारण की माझ्याकडे ट्रायपॉड नाही ना काय नाही. तर बघू आता. चलो. तर असा काय तर लुक येतो गाडीचा. इथून समोरून आणि इथून जे आहे, जे हे एक्स्ट्रा हा पार्ट आहे ना, हा एवढा एक्स्ट्रा विंड म्हणजे विंड वायझरसारखं भेटतं, ते मेन आहे. आता मेन काय झालं माहिती आहे, लोचा काय झालं मी तुम्हाला सांगतो. जी इतरचा जो रबर असतो ना काढण्याच्या वेळेस, जो हा रबर असतो इतरचा, तो माझ्याकडून तुटला गेला आहे. त्यामुळे ना नंबर प्लेटचं ते ना ते लूज बसले. बाकीचं सगळं आहे. म्हणजे मी अजून पण इतरचे नट बीट बघा, हे टाईट नाही केलेत, काहीच टाईट नाही केले, कारण की लुक आणि फील हे बघायचं होतं कसं आहे. पण खूप चांगलं आहे. आधी कसं होतं की वंडरसेनची इथून आहे ना हा पार्ट, एवढा पार्ट नव्हता. पण आता हा एवढा पार्ट आला आहे ना की विंड, इफ आय एम इमॅजिन की विंड इथून आल्यानंतर इथून अशी डिफ्लेक्ट होऊन अशी निघून जाईल, असं माझं आहे. वरतून पण सही आहे, असं जास्त मग हे पण नाही की इथून असं कर्व घेऊन असं आहे जरासा की इथून बघितलं तर. आता ट्रान्सपरंटमध्ये मला नाही माहीत किती दिसतं, पण इथून असं कर्व येतो आहे आणि एकदम एजला ना असं वरती जरासा एक हे. तर तो एक आहे की विंड वरती जरासं हे होईल. पण ओव्हरऑल इट्स लुकिंग गुड. हे बघा, ओव्हरऑल आता मला नाही माहीत ट्रान्सपरंट विंडशील्ड केवढी दिसते, पण ओव्हरऑल तर मला चांगलं वाटतं आहे. सो लेट्स सी कसं आहे. कारण की आता मला काय करायला लागणार, इतरचे जे रबरचे नट आहेत ना, हे बघा, हे माझ्याकडूनच तुटले गेलेत. हा इतरचा एक तुटला गेला, त्यामुळे हे नीट नाही बसत आहे. तर ते मला करायचं आहे. तर बघू आता कसं आहे. पण सही बसले यार, एकदम असं मस्त बसली. मला ॲक्च्युली आवडलं, कारण की जास्त असं ट्रान्सपरंट लुकमुळं, ट्रान्सपरंट याच्यामुळं ना तो असं बल्की पण नाही दिसत आहे जास्त. भाई हे असं का दिसतंय, कॅमेरा का असं फिरला.
अरे कॅमेरा का असं फिरला आहे ते बघू नंतर. तर जास्त बल्की लुक नाही दिसत ट्रान्सपरंट विंडशील्डमुळं, तर ते एक सगळ्यात बेस्ट आहे. तर बघू आता कसं जातं आहे. आता मी लावेल आता सगळं आपलं छामछाम. आज जाऊन काही करून आज चेन्स पॉकेट आणायचं. चेन्स पॉकेट आलेली आहे, माणूस जाऊन आणायचं आता. तर ते बघू जाऊन, ते आणू जाऊन आधी चेन्स पॉकेट आणि हे, आणि त्यानंतर पुढचा दिवस करूया कसा. चलो देन, बाय बाय. इफ तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा परत. चलो देन, बाय. हे चावी, बाईकला चावी तशीच आहे. यस, बाईकला चावी तशीच आहे. हां देन चलो, बाय बाय.